नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्तरसंग कोडर इथे आलेले आहोत। तर ह्या संगमाच्या ठिकाणी अत्यंत पवित्र असं एक मंदिर आहे, हरिहरेश्वर मंदिर, आणि वर असलेलं संगमेश्वर मंदिर। तर हे दोन्ही मंदिर आता आपण जवळ पाहिलेले आहोत। तर या दोन्ही मंदिराची सविस्तर माहिती आपल्या अत्तरसंग कोडर येथील ज्येष्ठ समाजसेवक मधुकर बिराजदार काका आता आपल्याला सांगतील। मी मधुकर बिराजदार, श्री संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा समितीचे विश्वस्त आहे। आज ह्या देवस्थानबद्दल 2-4 शब्दामध्ये सांगायचं म्हणजे सोलापूरपासून बिजापूरपर्यंत हायवे येतं। हायवेच्या पूर्वेकडे साईडला 10 किलोमीटरवरती इथं संगमेश्वर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे। इथं 2 नदीचा संगम झालेला आहे। भीमाशंकर डोंगरवरनं उगम पावून भीमा नदी असं उत्तरेकडनं दक्षिणेकडे गेलेलं आहे। अहमदनगरवरून उगम पावून पूर्वेकडनं येऊन इथं काटकोन पद्धतीनं वास्तुसंगम, हा भारतातील एकमेव वास्तुसंगम म्हणतात त्याला, त्या ठिकाणी संगमेश्वर मंदिर, हरिहरेश्वर मंदिर आणि जगातील एक बहुमुखी शिवलिंग म्हणून 3 स्पॉट एकदम बघण्यासारखं आणि भक्ती करण्यासारखं मोठे प्रसिद्ध स्थान आहे। इथं सांगायचं म्हणजे साहेब, ह्या पवित्र स्थानावरती 5 गावाचं नाव आहे। हायवेवरनं आत आल्यावरती अगोदर बरूर लागतं, म्हणजे संगमाला जाताना बगलेत येणारा बरूर, त्याच्यानंतर हत्तरसंग लागतं। संगमाला हत्तीर म्हणजे जवळ असलेला, कांडीवरचा अर्थ आहे, जवळ असलेल्या ठिकाण म्हणजे हत्तरसंग। त्याच्यानंतर कोडल येतं। 2 कोणताही प्रसिद्ध शिवैक्य झालं म्हणजे एकरूप झालं म्हणजे त्याला संगम म्हणतात, कोडलसुद्धा म्हणतात। ते कोडल गाव लागतं। त्याच्यानंतर 1 किलोमीटरवरती हा संगमेश्वर मंदिर, हरिहरेश्वर मंदिर हा प्रसिद्ध स्थान आहे आणि संगम स्थान आहे। इथं म्हणजे थोडक्यात हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती इथं 2 राज्याचा संगम आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्र। 2 नदीचा संगम आहे, शिना आणि भीमा। 2 पंथाचा संगम आहे, हरी आणि हर। 3 तालुक्याचा संगम आहे, दक्षिण सोलापूर तालुका, अक्कलकोट तालुका आणि बिजापूर जिल्ह्यातील इंडी तालुका। हा समतेचा, शांतीचा, सहकार्याचा प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे। महात्मा आपल्या इतिहासामध्ये महात्मा बसवेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम हे सगळ्यांचे पूर्ण जीवन हा सनातन विचाराचा होता आणि समतेचा होता। पृथ्वीवरती 300 मुख्य धर्म आहेत, त्याचे 3000 उपजाती आहेत। प्राण संप्रदाय किती असला तरीसुद्धा सगळे मानवजातीचा जीवन जगत असणारा माणूस एकमेकांना सौहार्द न्यावा, सहकार्य न्यावा म्हणून त्यांचा सनातन विचार, हा सनातन पुरातन स्थान आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रसिद्ध मानत आलो आहे आणि पवित्र मानत आलो आहे। इथलं सांगायचं म्हणजे या जगातील दिल्ली एकदा आर्किओलॉजिकलचं मिटिंग झालं होतं, आदरणीय प्रादेशिक भेडे सरांनी हा बहुमुखी शिवलिंगाचा प्रबंध तिथं ठेवला होता। सगळे हिंदू राष्ट्र तिथं होते। हा बहुमुखी शिवलिंग जगातील एकमेव आहे म्हणून त्या मूर्तीला त्यावेळी सर्टिफिकेट मिळालेलं आहे। आणि संगमेश्वर म्हणजे इथं सांगायचं म्हणजे 20 डिसेंबरला धनु राशीमध्ये सूर्य प्रवेश करत असतो, उत्तरायण होत असताना। 15 जानेवारीला मकर राशीमध्ये येतं, आणखीन उत्तरायण होतो 23 मार्चला योग्य दिशेला सूर्य येतं। त्यावेळी 7 केंद्रातून, 7 दरवाजातून उगवता सूर्याचे किरण बरोबर पिंडावरती होतं। 7चा आकडा कशाला सांगितलं म्हणजे योगामध्ये सुद्धा 7 घटक असतात आणि अध्यात्मामुद्धा सप्त भूमिका म्हणतात त्याला। सुविचार, तनुमान, सत्वापत्ती, आसम शक्ती, तूर्य, तुर्यतीत। तूर म्हणजे आनंद, तुर्यतीत म्हणजे आनंद पलीकडे अवस्था, हिंदूमध्ये मोक्ष म्हणतात, जैन भाषेमध्ये प्रज्ञा म्हणतात, बौद्ध म्हणजे निर्वाण आणि समाधी अवस्था म्हणतात, आनंद अवस्था, शून्य अवस्था, हे सगळेच नाव त्या एका अवताराचा प्रतीकाचंच एक नाव आहे। हा एक प्रसिद्ध स्थान आहे, हा जिल्ह्यातलं प्रसिद्ध स्थान आहे। इथं महात्मा बसवेश्वरांचं जीवन झालेलं आहे, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांचं इथं जीवन व्यतीत केलेलं आहे। आणि ह्या स्थानाबद्दल वर्षभरामध्ये जे जे कार्य होतं 1-2-4 शब्दामध्ये मी आपल्यासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न करतो। गुढीपाडव्याच्या दिवशी इथं दुसऱ्या दिवशी अग्नीचा कार्यक्रम होतं आणि अमावस्या, श्रवण सोमवारी आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी असं भरपूर लोक वगैरे येत असतात। आणि आपलं शिवरात्रीच्या दिवशी आज यावर्षी भरपूर लोक संगम आरती होतं। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नदीला, पृथ्वीला मी भूमाते म्हणून मानलेलं आहोत असं वर्षभरातलं। आणि 14 जानेवारीला मकर संक्रांती होतं आणि उत्तर भारतातले लोक दक्षिण भारताला जात असताना इथं येऊन हे प्रसिद्ध स्थान बघून मुक्काम करून दक्षिण भारताला जातात।
आणि दक्षिण भारतातले लोक इथं मग उत्तर भारताला नागा लोक वगैरे भरपूर येतात. सगळ्या भारतातील संत महंत महात्मे वगैरे इथं ध्यान केलेले, त्यांचे शक्ती प्राप्त केलेले हे पवित्र स्थान आहे. हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच दक्षिण तालुक्यामध्ये असलेलं आपल्याला अभिमान आहे. हे एवढं मी विचार 2 शब्दामध्ये. दासोगाचा सुद्धा आलेल्या भक्तांना प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे. सगळं इथं सामूहिक विवाहसुद्धा आम्ही संस्थेच्या मार्फत करत असतो आणि सगळे भाविक निवाससुद्धा इथं आहे. येणाऱ्या भाविकाला कशाचंही अडचण न येता हे एक जिल्ह्यातलं प्रसिद्ध स्थान आहे. अजून पुढे आपले दक्षिण तालुक्याचे प्रतिनिधी आदरणीय सहकार मर्शी कर्मयोगी बापूसाहेब ह्या स्थानावरती फंडाचं काही व्यवस्था आम्हाला कमी पुढं दिलं नाही, त्याचं या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करून माझं 2 Nadir de tom dir dir tom dir dir tana de tam tom dir dir de tam tom
दे 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 तक धिक तक धा धा दिन किर्थान ता धा तिन कान कृन त्रांत धा तधा तधा दे न दे न दे न दे न तन दे ना रे रे ना 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 रे दे तर ना दे रे रे ना दे ना दे ना दे ना धे tum
धिकड़ धक धा धा दिन किड़धान ता धा तिन ना कान कृनक त्रांत धा तधा तधा देन द्रेन 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 तन देन ना रे ना ना रे दे तर ना दे रे ना दे ना दे ना दे ना धे तर मित्रांनो, सोलापुरातलं सिटी बस जे आहे या टेम्पलपर्यंत येते, हत्तरसंग कुडल म्हणून. तर हे 13 मैल टाकळी बरूर या मार्गाने येते. तर इथे पाहू शकता आपण, ही अशी बस आहे, SMT सोलापूरची बस आहे. तर दिवसातून 4 बसेस येत असतात. महानगरपालिकेची एक बस आणि ST बस पण आहेत. हत्तरसंग ते कुडल सकाळी 8:30, अजून दुपारी 3 वाजता सोलापुरावरनं, तिथनं 4:30, तिथनं 6:30 मुक्कामची. अच्छा. हां. आणि हे बस सोलापूरमधून कुठून कुठून आपल्याला पकडू शकतो? ओके, शिवाजी चौक ते हत्तरसंग कुडल. ओके दादा, चालेल. हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार. सोलापूरवरून 2 गाड्या निघतात, एक परिवहन महामंडळाची आणि ST महामंडळाची. परिवहन महामंडळाचे सिटी बस पांजरापूर चौकातून सकाळी 8 वाजता एक निघतो, दुपारी 2:30 वाजता एक निघतो आणि सायंकाळी 6:30 वाजता एक निघतो. आणि कोडल संगमवरून परत परिवहन मंडळाची सकाळी 6:30ला एक जातो आणि नंतर 10:30 वाजता एक जातो, नंतर 4:30 वाजता सोलापूरला जातात. आणि ST महामंडळाची 2 ST आहेत, एक मुक्कामी, एक सकाळी सुटणारी. सकाळी 9 वाजता एक ST सुटतो आणि संध्याकाळी 5:30 वाजता एक मुक्कामी ST येतो. दोन्ही गाड्या इथं मुक्काम असतात, पहाटे पण जातात, सकाळी पण जातात. हे कोडल संगमला येणाऱ्याला सोय म्हणून सरकारने योजना राबवली. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी, जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार, यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.